प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सेकंड लेक्चरमध्ये मित्रांनो आपण घेत आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं एक्सप्लेनेशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटचं एक्सप्लेनेशन अजून बाकी आहे, पण त्याच्यामध्ये आपण सगळे इन्कम्स अँड गेन्स लिहितो. मित्रांनो आठवण करून देतो एकदा, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, वेअरहाऊस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट या तीन डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत ते मित्रांनो आपल्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात आणि त्याचंच एक्सप्लेनेशन आपण घेत होतो. आपण मागच्या वेळेस कमिशन पेड किंवा गिव्हन पर्यंत मित्रांनो एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आता त्याच्या पुढच्या एक्सपेन्सेसचं आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत मित्रांनो. त्याच्या पुढचा एक्सपेन्स आहे इंटरेस्ट ऑन लोन. मित्रांनो बिझनेस कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मित्रांनो काय करत असतो, बँकेकडून लोन घेत असतो. हे लोन कोणतीही बँक आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देत नाही. आय रिपीट, हे लोन कोणतीही बँक आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देत नाही. त्याच्याबद्दल आपल्याला मित्रांनो इंटरेस्ट पे करावा लागतो त्या बँकेला. आता मला सांगा, हा एक्सपेन्स कोणता डिपार्टमेंट पे करत असेल? ऑब्वियस मित्रांनो लोन घेणारे म्हणजेच ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, जे आपलं कंट्रोलिंग डिसिजन मेकिंग युनिट आहे. म्हणजे हा खर्च मित्रांनो कोणता झाला? इनडायरेक्ट एक्सपेन्स. कुठे मित्रांनो आपण लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. पुढचं आहे मित्रांनो आपलं डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. मित्रांनो बघा, डेप्रिसिएशन हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स कोणत्या अर्थाने आहे? कोणतीही फिक्स्ड ॲसेट घ्या, मशिनरी, कम्प्युटर्स, फर्निचर, मोटर व्हॅन, व्हेइकल एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या फिक्स्ड ॲसेट मित्रांनो कशावर असतात? त्या मित्रांनो तुम्ही प्रोडक्शनमध्ये वापरा किंवा नका वापरू, पण जसजसा टाइम पिरियड जात जातो तसं मित्रांनो त्यांची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. आणि या कमी होत जाणाऱ्या व्हॅल्यूलाच आपण मित्रांनो काय बोलतो? डेप्रिसिएशन. म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करायचं का करायचं नाही हे कशाशी रिलेटेड आहे की त्या ॲसेटचा वापर किती वर्ष, किती महिने झालेला आहे, किती पिरियडसाठी ती ॲसेट वापरली गेली. सो इन सिंपल टर्म, डेप्रिसिएशन इज डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट बिकॉज ऑफ पॅसेज ऑफ टाइम. वेळेमुळे, काळाच्या ओघात जे ॲसेटची किंमत कमी होते त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. म्हणजे डेप्रिसिएशन इज नॉट अन एक्सपेन्स विच इज समवॉट रिलेटेड विथ प्रोडक्शन. डेप्रिसिएशन हा प्रोडक्शनशी रिलेट असणारा खर्च नाही. म्हणजेच मित्रांनो आपण डेप्रिसिएशन हे मित्रांनो डायरेक्ट एक्सपेन्स म्हणणार का इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणणार? अर्थातच इनडायरेक्ट एक्सपेन्स. म्हणून कोणत्याही फिक्स्ड ॲसेटचं डेप्रिसिएशन असलं तर ते डेप्रिसिएशन आपण कुठे लिहितो मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. करेक्ट मित्रांनो. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन नंतर मित्रांनो पुढे आहे फ्रेट आउटवर्ड किंवा फ्रेट ऑन सेल्स. फ्रेट हा ट्रान्सपोर्ट चार्जेस किंवा कॅरेजचा सिमिलर वर्ड आहे आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजेच कॅरेज ऑन सेल्स आपलं इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे मित्रांनो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा हे आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. पुढे आहे मित्रांनो लॉस बाय थेफ्ट किंवा लॉस बाय ॲक्सिडेंट एक्सेट्रा. आता फ्रेंड्स, लॉस बाय थेफ्ट किंवा लॉस बाय ॲक्सिडेंट ही एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. सी, आपण काल बघितलं की कोणत्याही कारणामुळे आपल्या बिझनेसमधून गुड्स गेले तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. आता तुमच्याकडे आग लागली, लॉस बाय फायर. चोरी झाली, लॉस बाय थेफ्ट. ॲक्सिडेंट झाला, लॉस बाय ॲक्सिडेंट. कोणत्याही कारणामुळे जर का मित्रांनो आपले गुड्स गेले तर आपण त्याचा इन्शुरन्स काढलेला असतो. करेक्ट. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की इन्शुरन्सवाले कधीही आपल्याला फुल अमाऊंटचा क्लेम देत नाही. इन्शुरन्सवाले कधीही आपल्याला कॉम्पेन्सेशन देताना फुल अमाऊंट देत नाही. म्हणजे आता लेट्स से 100 रुपीजचा तुमचा जर का लॉस झालेला असेल तर मित्रांनो इन्शुरन्सवाले काय करतील? तुम्हाला 85 किंवा 90 रुपीजच क्लेम देतील. मग मधला जो 10 किंवा 15 रुपयांचा गॅप आहे, ठीक आहे, एवढा आपला काय झालेला असतो? लॉस. आता हा जो लॉस बिकॉज ऑफ थेफ्ट ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा प्रोडक्शनशी रिलेटेड काही संबंध आहे का? सो इट इज नॉट अ नॉर्मल लॉस, इट इज ॲबनॉर्मल लॉस. तो प्रोडक्शनशी रिलेटेड लॉस नाही आहे, तो प्रोडक्शनच्या नंतर झालेल्या प्रोसेसमधला लॉस आहे. सो मित्रांनो हा लॉस कोणता झाला आपला? इनडायरेक्ट एक्सपेन्स.
पुढे आहे लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. सेम लॉजिक आहे मित्रांनो. तुम्ही एखादी फिक्स्ड ॲसेट आहे ती आता डेप्रिसिएशन चार्ज करताय तुम्ही, त्याची आज किंमत जेवढी आहे, उद्या तुम्ही मित्रांनो ती ॲसेट काय केली, कमी किमतीला विकून दिली. ती ॲसेट कमी किमतीला विकून दिली तर तुमचा काय झाला, लॉस. या लॉसचा प्रोडक्शनशी काही संबंध आहे का, नाही. हा लॉस मित्रांनो आपल्या ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन लॉसमध्ये किंवा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काउंट होणार. थोडक्यात सांगायचं झालं तर तो आपला इनडायरेक्ट लॉस आहे, त्याचा प्रोडक्शनशी काहीही संबंध नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो एखादी ॲसेट फिक्स्ड ॲसेट विकली आणि त्याच्यावर लॉस झाला तर तो तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. पुढे आहे मित्रांनो 4 सिमिलर वर्ड्स आहेत, 4 समानार्थी शब्द आहेत. जनरल एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स किंवा सन्ड्री एक्सपेन्स. आता या चौघांचा अर्थ एकच होतो, सन्ड्री एक्सपेन्स, किरकोळ खर्च. आता सन्ड्री एक्सपेन्स म्हणजे काय, फ्रेंड्स आपल्या बिझनेसचे काही ना काही एक्सपेन्सेस होत असतात. आता प्रत्येक एक्सपेन्ससाठी मेजर एक्सपेन्स असतील आणि मायनर एक्सपेन्स असतील. मेजर एक्सपेन्स असतात त्याच्यासाठी तुम्ही काय करता मित्रांनो, तुम्ही सेपरेट अकाउंट हेड बनवता. आता उदाहरणार्थ कंटिन्यू जर का पेट्रोलचा खर्च होतोय तर तुम्ही त्याला नाव काय द्याल, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. ट्रान्सपोर्टचा खर्च आहे खूप हेवी, तुम्ही काय नाव द्याल मित्रांनो, कॅरेज आउटवर्ड किंवा कॅरेज इनवर्ड. पण मित्रांनो कधी कधी आहे ना आपले छोटे छोटे खर्च होत असतात. उदाहरणार्थ कधीतरी कोणीतरी आपल्याकडे आलं, आपण रिफ्रेशमेंट ॲज अ रिफ्रेशमेंट पार्टी दिली छोटीशी किंवा चहा पाणी केलं, बरोबर. किंवा मित्रांनो काहीतरी छोटे छोटे मित्रांनो असे स्मॉल एक्सपेन्सेस, पेटी एक्सपेन्स ज्याला आपण म्हणतो, असे खर्च होत आहेत मित्रांनो. ठीक आहे, कधीतरी कोणाला तरी डोनेशन दिलं, कधीतरी कोणाला तरी वाटलं काहीतरी टिप दिली एखाद्या पिऊन एक्स्ट्रा, त्याचा बर्थडे गिफ्ट, हे छोटे छोटे खर्च. त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट जर का हेड्स ऑफ अकाउंट बनवायला नंतर एक्सपेन्सेसची लिस्ट खूप मोठी होती. मग असे जे काही छोटे छोटे एक्सपेन्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक हेड ठेवलेला आहे आणि त्या हेडिंगचं नाव आहे सन्ड्री एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्सचा पार्ट आहे हा, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. इनडायरेक्ट एक्सपेन्स येतो म्हणून तो कुठे लिहिणार तुम्ही, प्रॉफिट अँड लॉस. बाकी त्याचे सिमिलर वर्ड आहेत सन्ड्री एक्सपेन्सचे, ऑफिस एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यानंतर आपली एक मोठी कन्सेप्ट, अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट मित्रांनो आपण बनवणार आहोत. हा पूर्ण फॉर्मॅट मित्रांनो आपल्याला काय करावा लागणार आहे, जसाच्या तसा लर्न करावा लागणार आहे. म्हणजे आपण समजून घेणार, नुसता लर्न नाही करणार. पहिले आहे बॅड डेट, ॲड न्यू बॅड डेट, ॲड न्यू RDD आणि मायनस ओल्ड RDD. आता मित्रांनो पहिल्यांदा लक्षात घ्या, बॅड डेट आणि न्यू बॅड डेट म्हणजे बॅड डेट ऑलरेडी जे पैसे मित्रांनो आपण बॅड डेट म्हणून काय केलेले, रेकॉर्ड केलेले. न्यू बॅड डेट हे सुद्धा बॅड डेटच असतात, बट हे आपण अनरेकॉर्डेड बॅड डेट आहे, जे आपल्याला नंतर लक्षात येतं की आपले रेकॉर्ड करायचे राहून गेले आणि आपण नंतर रेकॉर्ड करतो. म्हणजे दोघं पण बॅड डेट आहेत, दोघं पण आपले मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचेच खर्च आहेत. कारण पैसे रिकव्हरी होत नाही त्याला आपण बॅड डेट म्हणतो. रिकव्हरीचं काम कोणत्या डिपार्टमेंटचं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचं. म्हणजे बॅड डेट हा मित्रांनो आपला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा आहे. आता कन्सेप्ट RDDची कन्सेप्ट मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायची. RDD म्हणजे काय, आपल्या मित्रांनो RDD मध्ये आपल्या अकाउंटिंगमध्ये एक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे, त्याला ना मित्रांनो कॉन्झर्वेटिझम कन्सेप्ट म्हणतात. कॉन्झर्वेटिझम कन्सेप्ट म्हणजे काय, द बिझनेस शुड नॉट कन्सिडर द फ्युचर इन्कम बट इट मस्ट मेक प्रोव्हिजन फॉर फ्युचर एक्सपेन्स, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बिझनेसने भविष्यात जर का काही इन्कम रिसिवेबल असेल तर ते लक्षात घ्यायला नको फ्युचर इन्कम. पण जर मित्रांनो फ्युचरमध्ये काही लॉस होणार असेल, फ्युचरमध्ये काही एक्सपेन्स होणार असेल तर त्याची प्रोव्हिजन आधीच करून ठेवायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर येणारं उत्पन्न विचारात घेऊ नका, होणारा खर्च पहिले पहा, असा त्याचा सिंपल अर्थ आहे. तर आता RDD म्हणजे काय, आपण ज्यावेळेस बिझनेस करत असतो ना मित्रांनो, ओव्हर द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आपल्याला अंदाज घेऊन गेलेला असतो की आपण एवढ्या एवढ्या रुपयांचे क्रेडिट सेल्स केले की 100% रिकव्हरी कधीच होत नाही. एवढे एवढे पर्सेंटेज पैसे काय होतात, बुडतातच असं नाही, पण एक जनरल आपल्याला एक अंदाज असतो की बाबा ॲव्हरेज एवढे एवढे अमाऊंट काय होते, बॅड डेट होते. मग मित्रांनो आता जर समजा
आपण काही क्रेडिट सेल्स केलेले असतील तर आपली जबाबदारी काय म्हणते, आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे ना, 100तले 10 रुपये बॅड डेट होतात, तर ही आपली जबाबदारी आहे. आपण जेवढे क्रेडिट सेल्स करतो त्यातले 10% आधीच आपण काय करायला पाहिजे मित्रांनो, साईडला काढून ठेवायला पाहिजे की बाबा उद्या जर पैसे रिकव्हरीमध्ये बॅड डेट्स झाले तर ते 10 रुपये आपण आधीच साईडला काढून ठेवलेले असतात. आपले जे व्यवहार होतील ते राहिलेल्या 90 रुपीजचे होतील. ते 10 रुपये आधीच साईडला काढून ठेवल्यामुळे आपलं जे रुटीन आहे ना मित्रांनो, त्या रुटीनला डिस्टर्बन्स होत नाही. आपण पूर्ण 100 रुपये कन्सिडर करून जर का मित्रांनो म्हणजे ट्रान्झॅक्शन करत असू आणि उद्या जर का मित्रांनो अचानक 10 रुपये आपण बुडाला तर आपलं रुटीन काय होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं. इन्स्टेड 90 रुपीजच कन्सिडर करून मित्रांनो काय करा, तुम्ही रुटीन ठेवा. 10 रुपीज बुडालेले नाही आहेत, पण इन केस बुडाले तर आपण आधीच ते पैसे काय करतोय, रिझर्व्हमध्ये ठेवतोय, साईडला काढून ठेवतोय. हे जे साईडला काढून ठेवलेले पैसे आहेत जे कदाचित बुडतील, कदाचित बॅड डेट होतील, त्या पैशांना म्हटलं जातं आरडीडी. म्हणजे बॅड डेट हा ऍक्च्युअल बॅड डेट आहे, ऍक्च्युअल बुडालेले पैसे आहेत, आणि आरडीडी हे इस्टिमेटेड बॅड डेट आहे. ऍक्च्युअली पैसे बुडालेले आहेत असं नाही, पण कदाचित बुडू शकतात, म्हणून तेवढा पैसा आपण अगोदरच मित्रांनो काय करतो, साईड ट्रॅक करून ठेवतो, बाजूला काढून ठेवतो, आणि त्यालाच आपण नाव देतो आरडीडी. तर न्यू आरडीडी म्हणजे या वर्षाचा आरडीडी आहे, आणि ओल्ड आरडीडी हा मागच्या वर्षीचा आरडीडी असतो जो आपण या वर्षी कॅरी फॉरवर्ड केलेला असतो. आता फ्रेंड्स परत लक्षात घ्या, न्यू आरडीडी म्हणजे काय, या वर्षीचा आरडीडी, या वर्षीला साईडला काढलेले पैसे, आणि ओल्ड आरडीडी हा कधीचा असतो, मागच्या वर्षीचा असतो, जो आपण या वर्षी काय करतो, कॅरी फॉरवर्ड करतो. मग मित्रांनो बघा, बॅड डेट तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला, न्यू बॅड डेट तो सुद्धा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला, न्यू आरडीडी तुमचा ऍक्च्युअल नाही पण एस्टिमेटेड एक्सपेन्स आहे, आणि तो सुद्धा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सच आहे. आता ओल्ड आरडीडीची सिच्युएशन काय आहे ना, मी मगाशी शब्द काय वापरला की ओल्ड आरडीडी हा मागच्या वर्षीचा आरडीडी असतो, जो आपण ह्या वर्षी काय केलेला आहे, कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. म्हणजे मित्रांनो याचा सोप्या भाषेत अर्थ असा झाला की तो आरडीडी मागच्या वर्षी पूर्ण वापरला गेला नाही, त्या आरडीडीच्या अमाऊंटचं मागच्या वर्षी पूर्ण युटिलायझेशन झालं नाही, आणि ती अमाऊंट शिल्लक राहिली. ती अमाऊंट शिल्लक राहिली याचा अर्थ ती अमाऊंट आपल्याला यावर्षी वापरायला मिळाली. मित्रांनो तो आरडीडी आपल्याला आता काय करावं लागेल, या वर्षीच्या आरडीडी मधनं मायनस करावं लागेल. सिंपल आहे ना, बॅड डेट आपला लॉस आहे, न्यू बॅड डेट आपला लॉस आहे, न्यू आरडीडी सुद्धा आपला लॉस आहे, पण ओल्ड आरडीडी जो आहे ना मित्रांनो, तो मागच्या वर्षीचा मित्रांनो साईडला काढलेला पैसा होता जो वापरला गेला नाही. म्हणजे एक प्रकारे ते आपलं काय झालं, इन्कम. मग ते इन्कम मित्रांनो आपला हा लॉस काय करतं, कमी करतं. समजा तुमचा 100 रुपये बॅड डेट आहे, 100 रुपये न्यू बॅड डेट आहे, 100 रुपये न्यू आरडीडी, तर तुमचा टोटल लॉस किती झाला, 300, 300. पण समजा मी तुम्हाला बोललो आणि मागच्या वर्षीचे 50 रुपये अजून शिल्लक आहेत, मागच्या वर्षीचा 50 रुपीज अजून सुद्धा बॅलन्स आहे. तो बॅलन्स कोणता असणार, मागच्या वर्षीचे साईडला काढलेले लॉसचे पैसे, पण ते खर्च झालेच नाही. मग ते 50 रुपये आपण काय करणार, कॅरी फॉरवर्ड केले, तर तुमचा टोटल लॉस किती झाला, 300 रुपये टोटल लॉस प्लस 50 रुपये घेतले काय होते, वसूल होती, कारण तो आपण काय केलेला आहे, मागच्या वर्षीचा या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला. मग ते 50 रुपये याच्यातनं मायनस केले तर आफ्टरला किती येतात, 250. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओल्ड आरडीडी हा मागच्या वर्षीचा न वापरला गेलेला पैसा जो या वर्षी वापरायचा. मग तो पैसा तुमचा होणारा जो लॉस आहे तो काय करतो, कमी करतो. जर ओल्ड आरडीडी तुमचा होणारा लॉस कमी करत असेल तर तो ओल्ड आरडीडी तुम्ही तुमच्या या 3 एक्सपेन्सेस मधून काय करणार, मायनस. मग हा फॉर्मॅट कसा आहे आपला, बॅड डेट ऍड न्यू बॅड डेट ऍड न्यू आरडीडी ह्या वर्षीचा मायनस ओल्ड आरडीडी मागच्या वर्षीचा. हे 3 ऍड करून त्याच्यातनं ओल्ड आरडीडी मायनस करून जी अमाऊंट येईल ती एकच अमाऊंट मित्रांनो काय करायची, आउटरला लिहायची. हा आपला बॅड डेटचा फॉर्मॅट आहे, आणि बिलीव्ह मी माय फ्रेंड्स ऑलमोस्ट 10 मधल्या 9 प्रॉब्लेम मध्ये हा फॉर्मॅट जसाच्या तसा आपल्याला लिहावा लागणार. एखादा प्रॉब्लेम कदाचित असा येईल की हा फॉर्मॅट आपल्याला लिहावा लागणार नाही, पण कदाचित मी असं म्हटलं 10 पेक्षा 9 म्हटल्यापेक्षा 100 मध्ये 99 प्रॉब्लेम्स मध्ये हा फॉर्मॅट आपल्याला लागणार. सो हा फॉर्मॅट
तर मित्रांनो इथपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन घेणार आहोत. छोट्या छोट्या एक्सप्लेनेशनमध्ये, छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये मित्रांनो आपण एक्सप्लेनेशन घेतोय, त्याच्यामुळे कंटाळा करू नका. ठीक आहे. याच्या पुढचं एक्सप्लेनेशन आपण मित्रांनो पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा.